घडावी म्हणून आम्ही थोडक्यात शास्त्रीय संगीत काय असतं म्हणजे छोटा ख्याल आम्ही गाणार आहोत. कारण बडा ख्याल, ख्याल म्हणजे विचार, रागाचे सूर हे विचारपूर्वक सादर करायचे, त्याला बडा ख्याल, त्याला बराच वेळ लागतो, खूप संथ लय असते, मग मध्य होते, मग द्रुत होते आणि विस्तार खूप डिटेलमध्ये केला जातो. तर त्याच्यासाठी आम्ही तो प्रकार न सांगणे घेता आम्ही छोटा ख्याल म्हणजे थोडक्यात संपणारं एखादी बंदिश असं आम्ही त्याचं स्वरूप ठेवलेलं आहे. आणि ही संकल्पना जेव्हा माझ्या मनात आली तेव्हा मी एकटी तर ही काही पार पडू शकणार नव्हतेच, म्हणून मी माझ्या या दोघी मैत्रिणींची मदत घेतली. त्यांची ओळख करून देते. सौ मधुरा वेलणकर ही संगीत क्षेत्रातली अत्युच्च पदवी असते अलंकार, ती तिने प्राप्त केलेली आहे आणि खूप कार्यक्रम करते, खूप गाणे शिकवते. दुसरी मैत्रीण आहे सौ संपदा गोखले, ती पण विशारद आहे, उत्तम कीर्तनकार आहे आणि ती सुद्धा क्लासेस घेते. आणि आम्हाला तिघींना मिळून ही संकल्पना त्यांनी उचलून धरली अक्षरशः, आणि म्हणूनच मी करू शकते आज कार्यक्रम. तर त्या दोघींचे मी आभार मानते सुरुवातीला. आता संगीत हे 12 सुरांवरचा सगळा डोलारा आहे. देवाने प्रत्येकाच्या गळ्यात फक्त 12 सूर दिले, 7 शुद्ध, 4 कोमल आणि 1 तीव्र. आता ह्यातले ठराविक सूरसंगती घेऊन राग निर्माण झाले, राग मांडायच्या पद्धती वेगवेगळ्या झाल्या, पण शेवटी संगीत हे 12 सुरांचंच आहे. तर हे छोटे ख्याल आहेत ते आता आम्ही सादर करणार आहोत. आणि त्रिवेणी संगम हे नाव ठेवलं म्हणजे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम हे 3 प्रकार आम्ही तिघी सादर करतोय, म्हणून कार्यक्रमाचं नाव त्रिवेणी संगम ठेवलेलं आहे. एकमेकात मिसळू, जसे पाणी संगम झालं की मिसळतो अशी आशा आहे. आणि कुठलंही संगीत हे साथीदार असतील तरच ते उठून दिसतं, रंगतं. तर आज आम्हाला तालवाद्यावर साथ करत आहेत पंडित विनय कशेळकर. ते तर खूप मार्गदर्शक आहेत, आज ते इतके मदत करतात की आपल्याला शब्द नाही आहेत त्यांच्या ह्याच्यापुढे. आणि संवादिनीवर आहे सुश्रुती देशपांडे, तिने पण आता नुकतंच संवादिनी वादनात विशारद पदवी प्राप्त केली आहे, तिच्यासाठी खास गाय आणि खूप छान ती साथ करते. आता तुम्ही ऐकलं आहे अनेक ठिकाणी, इथं पण तिने केलेली साथ. तर आता ही माझ्या संकल्पनेची नाव या सगळ्यांच्या बरोबर पैलतीराला जाते का ते तुम्ही ठरवा. आता आम्ही 6 राग निवडले आणि प्रत्येक रागाचे 3 प्रकार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर सर्वप्रथम मी राग भूप सादर करणार. निशाताई, मला वाटतं की भूप या रागानेच आपली क्लासची नेमकी सुरुवात होते ना. म्हणजे क्लासला घातलं गाण्याच्या पेटीच्या, पहिले कुठला शिकवतात तर राग भूप, साडे गप जसा साधा पडला. आम्ही आता शिकवू पण तोच राग जो शिकलो तेच. सुरुवात पण आम्ही त्यानेच करतो. तर ही जी बंदिश गाणार आहे ती माझे अतिथी इथे आलेले होते कार्यक्रमाला 3 एप्रिलच्या, त्यांची स्वरचित आहे. संगीत स्वर सगळे त्यांचंच आहे. तर ते 4 त्रितालामध्ये निबद्ध आहे आणि आपण ऐकू. त्याच्यानंतर मी ह्याच रागावर एक सरगम सादर करीन आणि नंतर ही उपशास्त्रीयमध्ये तराणा सादर करेन. हरि गुण में गाऊं बजाऊं रिझाऊं, हरि गुण में गाऊं बजाऊं रिझाऊं, तोरे चरण शीस झुकाऊं मैं गाऊं, तोरे चरण शीस झुकाऊं मैं गाऊं, हरि गुण में गाऊं बजाऊं रिझाऊं. गाऊं अब गीत प्रभु तुम्हारे, गाऊं अब गीत प्रभु तुम्हारे, तोरे मंदिर दीप जलाऊं सुर के, तोरे मंदिर दीप जलाऊं सुर के, हरि गुण में गाऊं बजाऊं रिझाऊं. हरि गुण में गाऊं बजाऊं रिझाऊं, हरि गुण में
रे सा रे ग प ग सा ग प ग रे सा 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 ग प ग रे ग ग प ग रे सा 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 ग प ग रे ग ग प ग रे सा 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 ग प ग रे ग प्रकार आपण ऐकले. आता सुगम संगीत म्हणजे जे अक्षरशः खुल्लं आहे, त्याला कसल्याही रागाच्या चौकटीचं बंधन नसतं. कुठलेही तुम्ही दुसरे सूर घेऊन पण ते सुंदर, आणि इतक्या सगळ्या संगीतकारांनी, इतक्या गीतकारांनी सुंदर गाणी लिहून इतक्या संगीतकारांनी त्याचं संगीत पण दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ एक दोन गाणी अशी आहेत त्याच्यात निषाद वर्ज्य आहे, वर्ज्य आहे तो देखील आहे. एका तीव्र मध्यम आहे, एका शुद्ध मध्यम आहे. भूक असून सुद्धा त्याच्यात असलेले स्वर सुद्धा किती छान लागतात. की आता आम्ही एक मेडली सादर करतोय 7-8 गाण्यांची, सगळी भूप रागाचीच गाणी आहेत. मुळात अशा मन आणि ही वर्जच आहे भूपमध्ये, पण तरी सुद्धा संगीतकार लिबर्टी घेतात आणि त्यांची संगीत रचना करताना काही काही स्वर त्याच्यात लावतात की जे त्या रागामध्ये नाही आहे, पण आपण मेलेडीमध्ये त्याचा आनंद घेणार आहोत आणि तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने लागतो तेही बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आम्ही नाट्यसंगीत, सुगम संगीत सगळे प्रकार घेतले, हिंदी गाणी सुद्धा घेतले. की बाबूजींचा आता पिक्चर खूप गाजतोय, तर त्यातलं बाबूजींनी संगीत दिलेलं ज्योतिकलश झलके हे पण आम्ही ह्याच्यात घेतलंय. कारण लताबाईंच्या आवाजाचा फार कमी उपयोग बाबूजींनी करून घेतला होता आणि लताबाईंच्याच आवाजाचं ते गाणे आणि खूप रागावला म्हणजे ते पण आम्ही ते पण घेतलंय त्याच्यात. तर आता आपण त्याचा आनंद घेऊया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तू विश्वाची रचली माया, तू इतर छायेची काया, तू विश्वाची रचली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरित लयाने, सेवा मानून घे आणि, सेवा मानून घे आणि. सुजन कसा मन
बिंपलास राग सादर करणार आहे. बिंपलास रागातलं जे लक्षणगीत आहे, प्रथम लक्षणगीत म्हणजे काय ते मी सांगते. लक्षणगीत म्हणजे ज्यामध्ये रागांची लक्षणं दाखवली जातात. म्हणजेच उदाहरणार्थ वादी संवादी, राग समय, रागाचा थाट किंवा वर्जित स्वर, हे जे आहे हे सगळं लक्षणगीतामध्ये सांगितलेलं असतं. आणि हे जे लक्षणगीत मी सादर करणार आहे ते गोविंदराव टेंबे यांनी स्वरबद्ध केलेलं आहे, रचलेलं आहे. ते मी आपल्या पुढे सादर करते. संपदा अगदी बिंपलाची राग निवडलाय. बिंपला रागाची वेळ हो, अगदी संध्याकाळची वेळ साधली आहे बिंपला सादर केली. प्रत्येक रागाला काहीतरी बंधन असतं आणि रागाला नियम असतात. त्याप्रमाणे रागाचे प्रहर आणि रागांच्या वेळाही ठरलेल्या असतात. आपण आज तो विषय काही घेणार नाही फार डिटेलमध्ये, फक्त आत्ताची वेळ त्याच वेळेला बिंपला सादर होतो.
आहुनी रसिक रागिणी रसिक रागिणी कोमलमणि आरोहणा गई निराधारा फुलला भीम पराश सौम्य किरण संध्या तूलिसे सौम्य किरण संध्या सौम्य किरण संध्या स्वेदबिंदु चुंबिती वारीचे स्वेदबिंदु चुंबिती वारीचे मध्यावरी विश्राम घेतसे मध्यावरी विश्राम घेतसे धरी दीर्घता अवरोह परा फुलला भीम पराश फुलला भीम पराश. याच रागावर आधारित एक सरगम सादर करते. कधी मला शिकवली गुरुनी मलाही आता आठवत नाहीये, पण माझ्या नशिबाने ते खूप माझ्या डोक्यात बसतं आणि न बघता पण मी म्हणू शकते. सामगरे नि सागमप मणि दप सामगरे नि सागमप मणि दप मपनी मणि सा नि सा रे सा नि दप सा रे सा नि दप मणि दप गरे सा सामगरे नि सागमप मणि दप आता निशाताईंनी जे सरगम गीत म्हटलं, तर सरगम गीतामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल तर फक्त स्वर असतात. त्याच्यामध्ये कुठलंही काव्य किंवा कुठलेही शब्द असे काही नसतात. फक्त स्वरांचं गाणं असतं, तालासुरात गाणं. आम्ही थोडं तुम्हाला नॉलेज मिळेल असं बघतोय, प्रयत्न करतोय. आता पिंपळासवर एक छान मेडली सादर करतोय. खूप गाणी आहेत. आम्हाला इतका प्रश्न पडला कुठलं घ्यावं आणि कुठलं सोडावं. त्यातल्या त्यात चांगल्यात चांगली आम्हाला जी जमत होती म्हणजे सुरांच्या दृष्टीने ती आम्ही निवडली आहे. एखादं चांगलं राहिलंही असेल. प्रभु तेरो नाम जो ध्याए फल पाए सुख लाए तेरो नाम प्रभु तेरो नाम जो ध्याए फल पाए सुख लाए तेरो नाम तेरी दया हो जाए तो गाता तेरी दया हो जाए तो गाता जीवन धन मिल जाए सुख लाए तेरो नाम प्रभु तेरो नाम जो ध्याए फल पाए सुख लाए तेरो नाम तुझा माझा एकपणा रे तुझा माझा एकपणा तुझा माझा एकपणा रे तुझा माझा एकपणा कसा पणा
कपण मधुमागसी माझ्या सख्या परी मधुघटची गावे पडती गली मधुमागसी माझ्या सख्या परी नैनों में बदरा छाए बिजुली से थमे आए ऐसे में बलवा मोहे गढ़वाल गाए नैनों में बदरा छाए मी पुन्हा मनाते फिरे हरी वाणी मी पुन्हा मनाते फिरे हरी वाणी ओठात घोळविन राम प्रीतीची गाणी मी पुन्हा ओठात हात येते सानंद गीत गाता येणार नाथ येणार नाथ येणार नाथ इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आरती लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी स्वकुलतार प्रसुता सुवर्णा स्वकुलतार प्रसुता सुवरा स्वकुलतार प्रसुता सुवरा स्वकुलतार प्रसुता सुवरा स्वकुलतार प्रसुता सुवरा मधुरी वाढवी वंश वनिता अवताराचे संसार सुखाचा करीन अवताराचे संसार सुखाचा करीन आनंदे पुरीना तिन्ही लोक अवताराचे संसार सुखाचा करीन अवताराचे संसार सुखाचा निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग हरिला जो आवडी निर्गुणाचा संग हरिला जो आवडी तेरी केली ते शोधरी आपणी असे माय बाबा निर्गुणाचा संग हरिला जो आवडी निर्गुणाचा संग हरिला जो आवडी निर्गुणाचा संग हरिला जो आवडी निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग निर्गुणाचा संग. आता राग यमन सादर होतोय. यमन हा रागांचा राजा समजला जातो. कुठल्याही प्रकारचं गाणं यमनमध्ये स्वरबद्ध करता येतं. बाळगीतापासून देशभक्तीपर गीत, अभंग, प्रेमगीत, कुठलंही गाणं, सिनेसंगीत असो, क्लासिकल असो. त्यामुळे रागांचा राजा असल्यामुळे त्याच्यामध्ये इतकी गाणी आम्हाला निवडताना त्रास झाला. आता सुरुवातीला मी बंदिश गाणार आहे.
त्रितालामध्ये. आणि ही बंदी जवळजवळ 30 वर्षापूर्वी माझ्या गुरुंनी मला शिकवलेली, माझ्या सासऱ्यांनी, की माझ्याकडे लिहिलेली पण नाही आहे. खरं मुंबईला सगळं माझं बाळ आहे, पण लक्षात राहिलं, नोटेशन काढलं, ह्या दोघींना दिलं आणि आज ती सादर करते आहे. गुरूंची कृपा. गुरु म्हटल्यावर मला आत्ता आठवण झाली, मला पण यमनमध्ये गुरु बिना कैसे गुण गावे अशी बंदी शिकवली. पण आता वेळ तुम्ही म्हणाला पण मला आठवण. गावो बजावो मंगल गीत, गावो बजावो मंगल गीत, सखी सजावो घर फूलन से, गावो बजावो मंगल गीत. उपशास्त्रीय संगीतामध्ये अनेक प्रकार आहेत. चैती, कजरी, होरी, दादरा, टप्पा, ठुमरी, गझल, नाट्यसंगीत, लावणी, चतरंग, होरी, नंतर झुला, इतके सगळे की नावं घ्यायला सुद्धा खूप आहे. तर त्यातला आम्ही चतरंग हा प्रकार आता सादर करायचा प्रयत्न करतोय. प्रथम चतरंग म्हणजे काय हे थोडक्यात सांगते. चतरंग 4 अंग गाण्यातली जी एकाच गाण्यात दाखवली जातात. म्हणजे त्याच्यात स्वरही असतात, गाणं म्हणजे गाणं असतं, नंतर सरगम असते, तराणा असतो आणि पखवाज किंवा तबल्याचे बोलही असतात. हे चारही एकानंतर एक इतकं सुंदर गुंफलंय. तेही माझ्या आद्यगिरांनीच कंपोज केलेलं आहे. त्रितालामध्ये आणि आध्यात्मिक ताल आणि केरळ सगळ्यात 2-3 तालांमध्ये आहे. तर आम्ही आता तो पहिल्यांदा सादर होत आहे. हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि आम्ही त्या नेतो. कसं आवडेल कधी कधी चतरंगामध्ये संस्कृत सुभाषित सुद्धा असतं. म्हणजे जुने चतरंग खूप चांगले चांगले चतरंग बनवलेले आहेत पूर्वीच्या गुरूंनी सगळ्यांनी खूप अभ्यास करून. ते आम्हाला आता हे नवीन चतरंग मिळालेलं आहे, ते आम्ही सादर करतो. गगरी पे गगरी सज गई नगरी, गगरी पे गगरी सज गई नगरी, हम ब्रिजवासी नारी, गोकुलवासी हम सब दासी, बनिया भजन चली जासी, हो बनिया भजन चली जासी. नाचत ठुमकत आई गावत कृष्ण कन्हैया, मुरली बजावत जमुना के तट पर मृदंग बाजत, जय जय त्रिगण तांगने लगा, ताधा 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 ताना तोरी बांसुरी कितनी सुरीली, जैसे अदरक बटिया सुर के संग चलते हैं बैठी मन भावन मैया. लासर जाई सुध बिसराई, गोपिया संग गनाई, मोड़ी गलाई दीनी नुहाई, कान्हा जिनकी चतुराई, हो कान्हा जिनकी
कलना छलके इंदिया चमके अखियाँ मिलन को तरसे हो अखियाँ मिलन को तरसे पूनम रात है चंदा साथ है तारों से सजी बारात है रे ग रे गम गम रे ग रे ग सा रे सा रे गम गम रे रे सा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणनाया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो जीवन डोर तुम्ही संग बांधी जीवन डोर तुम्ही संग बांधी क्या तोड़ेंगे इस बंधन को जग के तो माने आने जीवन डोर तुम्ही संग बांधी चंद्र सजना चंद्र सजना की धरती भगवी धाराशी निघलो धाराशी निघलो राधा ही बावली हरी श्री राधा ही बावली राधा ही बावली हरी श्री राधा ही बावली रंगात रंग तो श्याम रंग पाकण्या नजर फिरते ऐकून ताल विसरून भान ही बात कुणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाकण्या नजर फिरते ऐकून ताल विसरून भान ही बात कुणाची बघते या सप्तसुरांच्या लाटेवर मी साध ऐकली होई राधा ही बावली
बावरी राधाची बावरी हरीची राधाची बावरी जिया रे गयो नी मोरा सावरिया जिया रे गयो नी मोरा सावरिया लाए मन में लगन हुई बावरिया जिया रे गयो नी मोरा सावरिया निगाहें मिलाने तुझे चाहता है निगाहें मिलाने तुझे चाहता है ओ निगाहें मिलाने तुझे चाहता है दिलो जान लुटाने तुझे चाहता है दिलो जान लुटाने तुझे चाहता है चाहता है नाथ माझा देखला नाथ माझा देखला शिशुपाळा भारी झाला वीर लुकी शिशु समाळला नाथ माझा देखला दरबार जुना हो हंड्या झुंबर नव मध्यान रातीला आता लावा अत्तर दिव अंगांगिनी रंग खेळते केसामध्ये मलवा हो पिकल्या पानाचा हो पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा प्रभाती सूरनदिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती सूरनदिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती नामवीरा जिथे जागला तुझा जीवनात संभती तेरा तुम्ही बांधला पेटली नवात नामवीरा आता बस बटाई आता बागेश्रीला संपदा सादर करते. त्या बागेश्रीमध्ये तिने एक फार सुंदर बंदिशी घेतलेली आहे एकतालामध्ये. इतकी सुंदर आहे की आपण रंगून जातो. बागेश्री राग तसा खरं गंभीर स्वरूपाचा आहे, पण ती बंदिश इतकी छान आहे की कधी संपेल हे कळत नाही. फारच सुंदर गाते ती. आता तिच्याच तोंडून ऐकते. ही बंदिश आमच्या गुरु कल्याणच्या आशा पारसनीस जोशी यांनी रचलेली आहे. ती मी आपल्या पुढे सादर करते. मानत नाही मोरी बटिया, मानत नाही मोरी बटिया, मानत नाही
आता तू या रागामध्ये कुठलं नाट्यसंगीत सादर करणार आहे? आपलं संगीत द्रौपदी म्हणून एक नाटक होतं बरं आणि त्याला संगीत दिलं तर भास्कर बुवा बघले बरं. तर ते नागेश रागावर आधारित आहे. ओके वा वा. आपण आज पैशात फार वगैरे- दुर्मिळ गाणं आहे हे सुद्धा, खूप जुन्या नाटकात आहे. आणि हे सुद्धा बंदिशीवर आधारित आहे बरं का. हे नाट्यसंगीत बंदिशीवर आधारित. गंमत म्हणजे भास्कर बुवा बघल्यांची बरीचशी नाट्यसंगीतं ही बंदिशीवर आधारित होती. त्याच्यामध्ये बरीचशी स्वयंपाक वगैरे काही पण येतात. ठरला जणू मत्सरला ठरला जणू मत्सरला युद्ध करून ती पूजा युद्ध करून ती पूजा ठरला जणू मत्सरला ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा. होत सहज सुख तरुण वनाला होत सहज सुख तरुण वनाला होत सहज सुख तरुण भाग्यश्री म्हटलं सगळ्यांचं मनात एक गाणं आलं असेल. वीणा कुमारी नाचलीये, चिमटा ताल आहे. कुठलं ओळखा बरं कुठलं? ना बोले ना बोले साधन घेते मधुरा. याद करो जमुना किनारे सावरिया याद करो जमुना किनारे सावरिया याद करो जमुना किनारे सावरिया याद करो जमुना किनारे
आता आपण म्हणजे घ्यायलाच पाहिजे की जो राग घेतल्याशिवाय आपला हा कार्यक्रम होऊ शकणार नाही. कुठला असेल सांगा बघू. मोसमी राग आहे. मी तुम्हाला एक क्लू देते. मोसमी राग बरोबर एकदम बरोबर. कारण मधला राग घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम होणारच नाही ना. आणि मल्हारला राग आपण आता जो घेतोय तो मिया मल्हार मी बंदिश म्हणणार आहे. पण मल्हारमधली गाणी घेताना मात्र आम्ही बऱ्याच म्हणजे राग मल्हारचे जे प्रकार आहेत वेगवेगळे त्यातली गाणी घेतली.
म्हणजे प्युअरली मिया मल्हारमधली गाणी घेतलेली नाही आहे. हा राग तानसेनी तयार केलेला आहे. मिया मल्हार राग, जसं दरबारी कानडा, हे सगळे राग तानसेनी तयार केलेले आहेत स्वतः. आणि मल्हार रागाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये गमक येतं, त्यामुळे मी आता आरोह जो म्हणणार आहे तो स्वरामध्ये म्हणणार आहे, आकारामध्ये म्हणणार नाहीये. कारण म्हणजे ती गंमत दाखवते तुम्हाला की ढग भरून आलेले ते निध निसा म्हणून कसं दिसतं, म्हणून मी स्वरात म्हणणार आहे. आणि हा एकच राग आहे ज्याच्यात आतापर्यंत सगळे पंचम आलेले आहेत, ह्या रागात पण आहे. आणि मोसमी रागांमध्ये बसंत हा एक राग असा आहे की जो वसंत ऋतू गायला जातो आणि त्याला रागाची वेळ आणि प्रहर असं काही नाहीये. याला मोसमी रागच म्हणतात की बसंत, मिया मल्हार, हे मल्हारचे प्रकार आपण पावसाळ्यामध्ये केव्हाही गाऊ शकतो. आणि आता हा राग ऐकल्यावर पाऊस पडेल अशी आशा करूया. नाही, पाऊस पडू नये, पण तुम्ही सगळे घरी गेला आणि आम्ही काय मिया तानसेन वगैरे नाही, आमच्या गाण्यामुळे पाऊस वगैरे काही पडणार नाही पाऊस. या निध निसामध्ये सगळे ढग दिगाडे भास होतो. मल्हारचा अवरोह असा आहे. मी एकदा ती बंदिश गाते. अब्दुल करीम खान साहेबांची अगदी लोकप्रिय आणि फेमस बंदिश आहे. मी गायचा प्रयत्न करते. युट्यूबवर सगळं अवेलेबल असतं, पण असं लाईव्ह ऐकण्याची मजा असते ती काही आवड आहे. आणि ह्याच्यासाठी संगीत टिकून राहील, युट्यूब येऊ दे, काही पण येऊ दे, असं माझी इच्छा पण आहे आणि असंच होणार आहे. आता उपशास्त्रीय संगीतामध्ये मी आत्ता जे उल्लेख केले अनेक प्रकार, त्यातला झुला हा पावसाळ्यासाठी खास आहे म्हणून आम्ही तो निवडला. पावसाळ्यात पूर्वीच्या मुली माहेरी जायच्या, झाडावरती झोपाळे बांधायच्या, हाच प्रकार आहे. उत्तर प्रदेशात सुद्धा खूप हा प्रसिद्ध आहे. आणि हा झुला हा दिग्चंदी तालामध्ये आहे आणि त्याचा जो ताल आहे तो खरंच आपल्याला झुल्यावर बसून आपण गातोय की काय असा भास निर्माण होतो. कसा तो आता आपण पाहूया. आणि आता श्रावण सुरू झालाय, त्याच्यामुळे नागपंचमी पण जवळ आली. शनिवारी नागपंचमी आहे आणि आपल्याकडे पण नाही का मस्तपैकी मेंढ्यावर काढून झोपाळ्यावर बसून गाणी म्हणतात. आणि झुला हा प्रकार आहे, हा झुल्यावर बसून गायला जातो. चैती हा प्रकार चैत्रामध्ये गायला जातो. होळी हा प्रकार होळीच्या वेळी गायला जातो. म्हणजे हे आम्ही जस्ट तुम्हाला सांगतोय, तुम्हाला माहिती असेल पण आम्हाला समाधान काहीतरी तुम्हाला आम्ही सांगितलं. आणि हा झुला जो आहे तो संजू कानेटकर यांनी केलेला आहे.
तर आपण आपल्यापुढे आम्ही सादर करतो. सजन है साज सिंगार मन में सजन है सन सन उड़े नाच चंचल पवन है संग मोरे बाल माके मैं तो जाऊंगी सखी संग मोरे बाल माके मैं तो जाऊंगी सखी लाड़ी पीका संदेशा ठंडी फुलवारी सखी लाड़ी पीका संदेशा ठंडी फुलवारी सखी छूटा है आज मोरा बाबुल का अंगना छूटा है आज मोरा बाबुल का अंगना संग मेरे चली मैं यादों का पलना संग मेरे चली मैं यादों का पलना संग मेरे चली मैं यादों का पलना. गणराज गणराज रंगी नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागरा करते पायी घागरा करते नाद स्वर्गी होतो गणराज रंगी नाचतो नाचतो. सावन गण गण देवराय सावन गण गण देवराय सावन गण गण देवराय मधुर मधुर मल्हार मधुर मधुर मल्हार सावन गण गण देवराय सावन गण गण घन घन
खूप जुनं सिनेमातलं गाणं आहे आता म्हणजे. आता राग मालकौस सादर करतोय. हा तोडी थाटातला राग आहे आणि 5च स्वरांचा राग आहे, पण इतकी सुंदर गाणी त्याच्यामध्ये कंपोज केलेली आहेत. आणि राग मालकौस मध्ये असा आहे की आतापर्यंत सगळ्या रागात पंचम होता आणि ह्याच्यामध्ये पंचम वर्जित आहे. रे आणि प हे सुरू घेतले जात नाही. पण आणि रागामध्ये नियम जे असतात त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा नियम असा आहे की रागामध्ये म किंवा प हा कुठचा तरी एक स्वर असलाच पाहिजे, त्याला च येतो, असलाच पाहिजे. म पण नाही आणि प पण नाही असा रागच नाही. रागच नाही. त्यामुळे म हा किंवा प हा कुठचा तरी स्वर एक लागतोच. आणि आता ह्याच्यात जरी नसला पंचम तरी संपूर्ण मालकौस नावाचा राग आहे, त्याच्यामध्ये पंचम आहे. म्हणजे शेवटी प आपल्या काही जागा सोडत नाही. आणि त्यातलं एक गाणं मी नंतर सादर करणार आहे आपल्या समोर मालकौस पंचम मध्ये. कोयलिया
बोले अंबुबा डाल पर नयो कलियन पर गूंजत भंवरा 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 नयो कलियन पर गूंजत नयो कलियन पर गूंजत भंवरा उनके सोंग परत रंग रलिया उनके सोंग परत रंग रलिया यही बसंत की देत संदेशवा यही बसंत की देत संदेशवा कोयलिया बोले अंबुबा डाल पर कोयलिया बोले अंबुबा डाल पर कोयलिया बोले कोयलिया बोले कोयलिया बोले अंबुबा नयो कलियन पर गूंजत भंवरा नयो कलियन पर गूंजत उनके सोंग परत रंग रलिया उनके सोंग परत रंग रलिया यही बसंत की देत संदेशवा यही बसंत की देत संदेशवा कोयलिया बोले अंबुबा डाल पर कोयलिया बोले कोयलिया बोले कोयलिया बोले अंबुबा त्यानंतर एक सरगम गीत मी आपल्यापुढे सादर करणारे ह्याच रागातलं. त्याची गंमत अशी आहे की माझ्या माझ्या सासऱ्यांच्याकडे गुजराती मुलगी येत होती आणि तिने गुजरातीतलं संगीताचं पुस्तक आणलेलं. नंतर ती काही दिवसांनी सोडून गेली आणि ते पुस्तक मला म्हणाले तू ठेव तुला गुजराती येतं ना म्हणून मी ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये ही मला सरगम सापडली मालकंस रागाची आणि इतकी सुंदर आहे. कोण कोण काय काय आपल्याला देत असतं ह्याचा काही आपण सांगू शकत नाही. ती मुलगी सोडून गेली पण मला ही कायमची सरगम मिळाली. सा ग म ध नि सा ध नि ध म ग म ग सा सा ग म ध नि सा ध नि ध म ग म ग सा नि सा ध नि सा ग म ध म ग सा नि सा ध नि सा ग म ध म ग सा ग सा नि सा सा ध म ग म ग सा नि सा सा नि ध म ग सा ग म ध नि सा ध नि ध म ग म ग
आता जो मी म्हटला तो तराणा सगळ्यांना माहितीच असेल. तराण्याचं वैशिष्ट्य असं असतं की तराण्यामध्ये कुठलेही आपण पाणी म्हणतो, वही म्हणतो, म्हणजे असे शब्द काहीतरी अर्थ असलेले शब्द असतात, पण निरर्थक जे शब्द असतात त्यांचं गाणं किंवा ताला आणि सुरात बांधलेलं निरर्थक शब्दांचं गीत म्हणजे तबल्याचे बोल जास्त करून हा, असतात. आणि इकडे तोम त्याला तोम बघ. आणि मैत्रीमध्ये चैतन्य आणण्याचं काम तराणा करतो नेहमी. नको देवराया नंतर बाहू प्राण वासवता मागे. नको देवराया अंतर बाहू प्राण वासवता जाऊ मागे. नको देवराया ना मानो गो दूंगी तो बेकारी, ना मानो गो दूंगी तो बेकारी. अंग भिजविले माझे माझे थोडे शिरारी रे. जाना काना चिडू नको मारी रे. जाना काना चिडू नको मारी रे. ऐसो बोली को किनारे भर मारे पिचकारी रे. ना मारूंगो तो तुम्ही तो बेकारी रे. उगवला चंद्र उगवला चंद्र फुलवेचा. उगवला चंद्र फुलवेचा. मम हृदयी दरिया मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा. उगवला चंद्र फुलवेचा. उगवला चंद्र फुलवेचा. उगवला चंद्र फुलवेचा. उगवला चंद्र फुलवेचा. वन्दे वन्दे मातरम्.
माझ्या आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम मंत्र वंदे मातरम मंत्र वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम. आता तरी 6 राग आम्ही पूर्ण केले. आता भैरवीनी सांगता करतो. 2च कोळी गाणार आहोत. भैरवीची 2 गाणी. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल की धूल बना मैं चरण कमल की धूल बना मैं मोक्ष द्वार आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा ओ सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा